नमस्कार, जय किसान. वावर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आज आहे सुकळी या गावी. सुकळी हे गाव धारूर तालुक्यामध्ये येतं, जिल्हा बीड या ठिकाणी. हे गाव एक 1400 लोकसंख्येचं गाव आहे. 130च्या आसपास या ठिकाणी गावात घर आहेत. प्रामुख्याने पाहायला गेलं तर डोंगर दऱ्यातील पट्ट्यातील हे गाव आहे. आणि विशेष म्हणजे या गावामध्ये मागील 28 वर्षापासूनचा जे तलाव निर्माण झालेला आहे पाटबंधारे विभागामार्फत, या तलावामधून एक आजूबाजूचे 5-7 खेडे यांना पाणी पुरवठा केला जातो. आणि मुख्यतः जास्त नागरीकरणाचं जे गाव आहे आपल्या परळी तालुक्यातलं सिरसाळा, या गावाला याच तलावामधून पिण्याच्या पाण्याची व सांडपाण्याची व्यवस्था इथूनच केली आहे. पण या गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या 28 वर्षापासून शासनाने या ठिकाणी जे गाव पुनर्वसित केलं, या डॅमच्या माध्यमातून, या तलावाच्या माध्यमातून पुनर्वसित केल्यानंतर प्रशासनाने कुठल्याही या गावाला या पुनर्वसनाचा मावेजा दिलेला नाही. अद्यापपर्यंत मावेजा या गावाला मिळालेला नाहीये. मग हे गाव गेल्या 5 वर्षापासून सातत्याने यांच्या मावेजाच्या संघर्षासाठी झटत आहे. आपण या गावामध्ये आल्यानंतर पाहत आहोत की गेल्या कालच्या 9 तारखेपासून म्हणजे आज 3रा दिवस आहे, या ठिकाणी संपूर्ण गावाने बेमुदत आमरण उपोषण या ठिकाणी शासनाच्या व पाटबंधारे विभागाच्या विरोधामध्ये या ठिकाणी लावलेलं आहे. तर आपण आज ज्या गावामध्ये आहोत, याच गावातील संबंधित नागरिकांना या प्रश्नाविषयी आपण बोलणार आहोत. तर मागील काही काळापासून जे गाव उपोषणात आहे, तर याच उपोषण स्थळामध्ये कालच्या रात्री या ठिकाणी समजा 10:30-11 वाजले असतील, या ठिकाणी या उपोषण स्थळी असताना हे बघा, हे गाव म्हणजे ज्या ठिकाणी बसलंय त्या तलावाच्या पायथ्याशी बसलेलं आहे. या ठिकाणी खूप इचुकाड्याची भीती आहे, या ठिकाणी लपण आहे इचुकाड्यांना. या ठिकाणी रात्री उपोषण स्थळामध्ये, आंदोलन स्थळामध्ये एक विषारी साप या ठिकाणी निदर्शनात आला. सजग आंदोलकांनी या ठिकाणी सापाला मारून बाजूला फेकला आहे. पण तरी कुठलीही गंभीर दखल पाटबंधारे विभाग किंवा शासन अद्यापपर्यंत घ्यायलाही तयार नाहीये. गावाची व्यथा आपण पाहत आहोत किंवा भारत सरकारने मेड इन इंडिया सारखे भविष्यामध्ये एक रंजक स्वप्न उराशी बाळगलेले आहेत. पण इतके रंजक स्वप्न बाळगूनही अशा दुर्गम भागातील गावांना एक मूलभूत सुविधांसाठी प्रशासनाशी व इतर संबंधित व्यक्तींशी लढावं लागत आहे. म्हणून या ठिकाणी मी आज खास करून त्यांच्याशी बातचीत करायला आलेलो आहे. पाहूयात. तर या गावचे सरपंच श्री संतोषदाजी सौंदरकर यांना माझा प्रश्न आहे किंवा आपण या उपोषणाला जे बसलो आहेत, ते उपोषण तुम्ही किती दिवसापासून या मागणीला तट धरून आहेत हे त्यांनी सांगावं. सर्वप्रथम वारकर न्यूजचं आभार वावर न्यूज वावर न्यूजचं सर्वप्रथम स्वागत करतो. आज आमचा 3रा दिवस आहे आणि गावाचं असं आहे की आम्हाला संघर्ष केल्याशिवाय काही पर्यायच नाही. आता आमचा जे रस्ता होता, जे पहिला समजा पुलाचा, ते 18 फुटाचा रस्ता होता समजा, त्याच्यात ब्रिज होणार होता आणि शासनाने मान्य केला. तरी पण तिथं पण आम्हाला संघर्षच करावा लागला. आणि आता तर आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न तर कमीत कमी 25 वर्ष झालेला आहे, चालूच आहे. ते कमीत कमी सुखसुविधाची तरी कामं चालू व्हायला पाहिजे. गावातला मावेजा भेटायला पाहिजे. तर आपण पाहिलं, सरपंचांनी सांगितलं की गावाचा मावेजा भेटायला पाहिजे. कारण गावाचे प्रमुख व्यक्ती म्हणून संबंधित गावाने त्यांना निवडून दिले आहे आणि त्यांचा अधिकार आहे किंवा मूलभूत प्रश्नासाठी कुठेतरी प्रशासनाला एक वैयक्तिक लेवलला आणि सर्व गावांच्या वतीनं लढा देणं. आता आपण पाहत आहोत या ठिकाणी महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि महिला वर्ग असूनही अजून कुठल्याही बाबतीमध्ये प्रशासनानं ठोस यांच्याकडे दखल दिलेली नाही. बेदखल पात्र अजून या गावाला ठेवलेलं आहे. अजून सांगा, आता मला सांगा, आपण किती दिवसापासून म्हणजे बसलोत आणि अजून आपल्याला किती दिवसापर्यंत बसण्याची आपली मानसिकता किंवा तयारी आहे? नाव सांगा. मी लवळे अंगत. आमच्या गावचा संघर्ष हा जवळपास गेली 25 वर्षापासून चालू आहे. आमच्या गावाच्या वरतीच 50-60 मीटरवर गुणवत्ती प्रकल्प ज्यावेळेस तयार झाला, त्यावेळेस गावामध्ये ओलावा, त्यानंतर झाडं झुडपं वाढल्यामुळं महाराष्ट्र शासनानं विशेष बाब म्हणून आमचं पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव आम्ही मंत्रालयामध्ये दाखल केला. त्यांना आम्हाला पहिली मंजुरी 16/5/2007 रोजी मान्यता दिली. त्यावेळेस 1,49,84,00,000 इतक्या तुटपुंज रकमेला त्यांना मंजुरी दिली. परंतु ही रक्कम जी आहे ती आमच्या गावासाठी एकदम तुटपुंजी होती, आम्हाला ती मंजूर नव्हती. त्यानंतर आम्ही शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. परत शासनाला आम्ही 2024 मध्ये परत एकदा हे केलं, रिक्वेस्ट केली की तुटपुंजी मदत नको आम्हाला. त्यानंतर शासनानं आम्हाला बघा दिनांक 5/9/2024 मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 11.93 एवढ्या 10 लक्ष किमतीला मंजुरी देण्यात आली.
परंतु आज जवळजवळ 1-1.5 वर्ष झाला GR निघून, तरी पण गावामध्ये कुठलीही नागरी सुखसुविधा नाहीये. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे जे लोक जुन्या गावठाणामध्ये राहत होते त्यांना आपलं हक्काचं घर सोडून शासनानं आम्हाला वर स्थलांतर केलं, परंतु तिथं काही कुठली नागरी सुविधा नाही, काय नाही. न घर का ना घाट का शासनानं आमचं करून टाकलं. होते घर ते पण पडले आणि नवीन जागेवर राहावं तर काय राहावं, कसं राहावं. त्यामुळे आमची शासनाला कळकळीची विनंती, आज उद्या काहीतरी निर्णय, ठोस निर्णय घेऊन आम्हाला याच्यापासून जे समजा लाभ आहे गावकऱ्यांना ते देण्यात यावा. नसता आम्ही 2-3 दिवसामध्ये वरील प्रकल्पामध्ये निश्चितच आम्ही जलसंबंधी आंदोलन करणार आहोत समस्त गावकऱ्याच्या वतीने. तर आपण पाहत आहोत की या अमर उपोषणात जर शासनाने कुठेही दखल न घेतली तर यांची गावकऱ्यांची सर्व संपूर्ण गावकऱ्यांची जलसंबंधीची एक तयारी आहे. तर आता इथं खूप मोठ्या प्रमाणात महिला वर्ग आहेत, त्यांच्यासोबत लेकरं बाळ आहेत आणि रात्री अशा गोष्टी आपण पाहिल्या आहेत. तर आपण थोडंसं महिला वर्गांना विचारू किंवा आपण अजून किती दिवस बसण्याची इथं तयारी ठेवली आहे. एक मिनिट त्यांच्याकडे जाऊयात आपण. आजी आपण सुकळीच्याच का? बर हा. तर आपण या पुनर्वसनाचा जो मावेजा शासनाकडे राहिला आहे त्या शासनाच्या बाबतीत मागणीसाठी बसला आहात. तर आपण अजून जर शासनानं दखलच नाही दिली तर किती दिवस बसू शकताल या ठिकाणी उपोषणाला? किती 15 दिवस बर 15 दिवस या ठिकाणी या आजींची बसण्याची मानसिकता आहे. आपण पाहता त्यांच्यासोबत लहान लहान लेकरंही आली आहेत उपोषण स्थळी. हे बघा त्यांनी उपोषण स्थळी आल्यानंतर ते बिस्किट पुडा खात आहे. आता आजी काकू तुम्ही याच गावचे आहेत ना? काय नाव तुमचं? संगीता शिवाजी सोनवळे. बर तर तुम्हाला पूर्ण मावेजा अजून भेटलेला नाही. मग शासनाकडे तुमची प्रमुख मागणी कोणती आहे? आम्हाला मावेजा द्यावा जुन्या गावाचा. आम्हाला घर नाहीत राहायला, आम्हाला इकडं निस्ती रिकामी जागा दिली या. आमच्या लवकरात लवकर आम्हाला मावेजा द्यावा जुन्या गावाचा ही आमची विनंती आहे शासनाला. बर बर मग शासनानं तुम्हाला अजून मावेजा दिलेला नाही नाही, आणि दुसऱ्या अजून काही मूलभूत सुविधा वगैरे पाणी काय रस्ते नाही, चांगले पाणी नाही, लाईट नाही, रस्ता नाही, काहीच नाही. आपण पाहिलं आहोत की या ठिकाणी मावेजा तर शासनाने दिलेलाच नाही. गेल्या 28-30 वर्षापासूनचा हा त्यांचा संघर्ष आहे सुकळे गावांचा. आणि ते म्हणजे मावेजा न देताही शासनानं मूलभूत सुविधा सुद्धा अजून या ठिकाणी रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण या देखील गोष्टीमध्ये शासन या गावामध्ये आतापर्यंत कमी पडलेलं आहे. वावर न्यूज पाहत राहा. धन्यवाद.